The entire universe is your Guru. The beingness, the consciousness is the God, which witnesses the life force and mind working. It does not interfere, it merely witnesses. The reason for your unhappiness is that you think it is you who are working. निसर्गदत्त महाराज. इतक्या सोप्या शब्दात, इतक्या सहज शब्दात निसर्गदत्त महाराज आपली असलियत जणू काही आपण खरे कोण आहोत ते सांगतात. ही संत वाणीची किमया आहे, आविष्कार आहे हा वाणीचा. त्यांच्या वाणी रूपाने जणू काही प्रत्यक्ष समोर बसून ते आपल्याला शिकवतायत, सांगतायत, समजून देत आहेत असं वाटतं. आज ते आपला अँगल फारच मोठा करतात. द एंटायर युनिवर्स इज युअर गुरु. आपण एका छोट्या अँगलनी जग बघत असतो, आपल्या स्वतःच्या. मी, माझं, मला, ही मीची बाराखडी. माझं कुटुंब, माझी गाडी, माझं शिक्षण, माझी नोकरी, माझा पैसा. आणि ते व्यवहारच साहजिक पण आहे, अगदी योग्य पण आहे व्यवहारात. बाहेरच्या जगात, मटेरियल वर्ल्डमध्ये, भौतिक जगात. कारण ते आपण सगळं घेऊन आलेलो आहोत. प्रारब्ध, अनेक जन्मांच्या कर्माच्या अनुसंधानाने कर्मप्रारब्ध आपणच आपलं लिहिलेलं. आपणच आपले डेस्टिनी रायटर आहोत. आपणच स्क्रिप्ट रायटर आहोत. आपणच ॲक्टर आहोत. आपणच फायनान्सर आहोत. सर्व काही आपण आहोत. फक्त ह्या सगळ्या प्ले करायच्या ह्या रोलला ऊर्जा मात्र परमेश्वरी आहे. आणि ती परमेश्वरी ऊर्जा आयुष्यभर आपल्याला फक्त माहीत आहे, अनुभूतीत नाही. आपण ऊर्जा कुठली म्हणतो? आपल्या शरीराची. हां, मी उठलो, मी बसले, मी खाल्लं पिल्लं, काम केलं, खूप कष्ट केले, खूप मेहनत केली. शारीरिक ऊर्जा ती तर बाह्य अन्नाने मिळते ना, अन्नमय कोश आहे आपला. जी डिव्हाइन ऊर्जा आपल्या प्रत्येकाबरोबर आहे आणि ती साक्षी भावात राहते, ती साक्षीदार बनून राहते. ती मध्ये कुठेही इंटरप्शन करत नाही, काही अडचण आणत नाही, ती फक्त आहेच. अशी ती डिव्हाइन ऊर्जा, ती परमेश्वरी शक्ती आपल्या प्रत्येकात आहे. अगदी किडामुंगीपासून 84 लक्ष योनीपासून सर्व चल आणि जड वस्तूत ती आहे. सर्व मूव्हिंग आणि नॉन मूव्हिंग सर्वात ती आहे. अखिल ब्रह्मांडात ती भरून राहिलेली आहे. आकाश ही पोकळी म्हटली तरी पोकळीत पण ती आहे. युनिवर्स इज युअर गुरु म्हणतात. ते म्हणतात आपला दृष्टिकोन, फोकस आपला बाह्य शरीराच्या तुम्ही जो रोल प्ले करताय या मनुष्य देहाने, तो प्ले करा. तो फोकस राहू दे बाह्य तुमच्या कामावर, शिक्षणावर, नोकरीवर, कुटुंब पुढे नेण्यासाठी जी काही प्रगती करण्याचे चांगले मार्ग तुम्ही आणताय उपयोगात, ते सर्व चालू राहू दे. तुम्हाला जर का स्वतःतली ती दिव्य शक्ती, ती दिव्य जाणीव, ती शुद्ध जाणीव, ते शुद्ध अस्तित्व माहिती करून घ्यायचं आहे, अनुभूतीत आणायचं आहे, यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स इट, मग काय करायला हवं? तुमचा दृष्टिकोन जास्त वाईड, मोठा करायला पाहिजे. वाईड कव्हरेज तुम्हाला घ्यायला पाहिजे. बहिर्दृष्टीने आपल्या देहाला जे डोळे दिलेत त्यांनी आपण बघतोच, हे सर्व जग बघतो, व्यवहार बघतो, ते सर्व चालूच राहू दे. पण अंतरदृष्टीने बघायचं असेल तरच ते वाईड कव्हरेज अंतरदृष्टीला आहे आणि तरच ती दिव्य शक्ती तुम्हाला जाणीव होईल. आता हे वाईड कव्हरेज येण्यासाठी ही अंतरदृष्टी ही कशी काय प्राप्त करायची? हे सर्व कॅमेरे जे बाहेर आहेत आपले, ते आत कसे वळवायचे? आपले सर्व एंटेना बाहेर आहेत.
त्यामुळे बाहेरच्या सर्व गोष्टीबद्दल आपण एकदम सावध आहोत, सजग आहोत, सतर्क आहोत, पण स्वतःच्या त्या दिव्य तत्वाबद्दल झोपलेलो आहोत. मग ते सर्व कॅमेरे आत वळवायचे कसे? आपणच आपल्याला कसं बघायचं? आणि ते जगात पसरलंय असं सर्व संत खात्री देतात, ग्वाही देतात. मग ते का नाही अनुभूतीस येत? त्याचं एक सोपं शास्त्र म्हणा, नियम म्हणा, त्यांनी आज सांगितलंय. द एंटायर युनिवर्स इज युअर गुरु. तुम्ही जगाकडे बघताना नुसतं मी, माझं कुटुंब, माझी प्रगती आणि माझी नोकरी, माझं मीच्या बाराखडीतनं बाहेर पडलात तर तुम्हाला ह्या जगात सर्वत्र त्या परमेश्वराचीच अनुभूती येईल. हे सर्व ब्रह्मांड जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय आणि ते दिसत नाही. आपल्या डोळ्यांना किती लिमिटेशन आहेत. आपण पृथ्वीवर ज्या भागावर उभे आहोत त्या भागातनं जितकं आकाश दिसतं, वर बघितलं तर, खाली बघितलं तर जितकी जमीन दिसते, हे पंचमहाभूतांचं ती अखंड अभंग आणि खूप पसरलेली आहेत. पंचमहाभूतं सगळीकडे आहेत. पण आपलं किती लिमिटेड आहे बघा ना बघण्याचं. आपल्याला तेवढीच जमीन दिसू शकते. अगदी आपण मैदानावर उभं राहिलो, चहू बाजूनी आपल्याला दिसलं, तिथं काही बिल्डिंग नाही, तरी एक जमिनीचा छोटा तुकडाच आपण बघतो. समुद्रावर जाऊन बघितलं तरी एक ठराविकच समुद्र आपल्याला अखंड काही सगळा दिसत नाही. म्हणजे पंचमहाभूतांना जरी आपण बघायला गेलो तरी आपण पृथ्वीवासी आहोत, म्हणून आपल्या जागेवरनं जेवढे दिसतील तेवढीच पंचमहाभूतांचे, निसर्ग सौंदर्याचे आपण आनंद घेऊ शकतो, अनुभूती घेऊ शकतो. मग एंटायर युनिवर्स इज युअर गुरु ते म्हणतात, ते कसं घ्यायचं? तर हे सर्व युनिवर्स आपल्या पृथ्वीवर पण आहेच ना पंचमहाभूतांच्या रूपाने. हे जे युनिवर्समध्ये अनेक तारे ग्रह फिरत आहेत, ज्यांना कुठलाही हात नाही आहे, खाली टेकू नाही आहे, आधार नाही आहे, तरी ते कक्षेत फिरत आहेत. धूमकेतूला तर कक्षा पण नाही म्हणतात. तरतरेचे धूमकेतू आले आणि गेले, पण न टक्करता ते निघून गेले. सायन्स सांगेल हो काही, त्याच असेल सायन्सची कारणं सायन्सकडे असतीलच, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बघितलंत ना तर तुमच्या लक्षात येईल अंतर्दृष्टी. तिला वाईड कव्हरेज प्राप्त झालं तर तुम्हाला हे अखिल ब्रह्मांड नायकाचा हा खेळ लक्षात यायला लागेल हळूहळू, की हे कुणाशी टक्कर न देता शांतपणे आपापल्या कक्षेत जात आहेत सर्व ग्रह तारे. आपल्याला आकाशात दिसतात लांब दूरवर. अगदी धूमकेतू कक्षाहीन असलेला सुद्धा निघून जातो, येतो आणि निघून जातो. म्हणून तर त्याला आपण धूमकेतू म्हणतो, अचानक अवतरलेला, ज्याला काही नियमबद्धता नाही, असं आपण शिकलोय सायन्समध्ये. म्हणजे ज्याला नियमबद्धता नाही आणि ज्याला नियम आहेत कक्षेचे, म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते, सर्वच तो कंट्रोल करतोय. आणि तरीही तो अनसीन आहे, इनविजिबल आहे, आणि तरीही तो तुमच्या प्रत्येकात आहे, प्रत्येक प्राणीमात्रात आहे, प्रत्येक जड आणि चलामध्ये आहे ते चैतन्य. ते कसं आणायचं अनुभूतीत? त्यासाठी आपल्याला ते बाह्य फोकस तुमचा राहू दे तुमच्या प्रगतीसाठी, पण अंतर्दृष्टी तुम्हाला प्राप्त होऊन तो कसं त्याला बघायला शिकायचं आहे. म्हणून ते पहिलाच लेसन देतात, जो खरं तर मुख्य आहे, की एंटायर युनिवर्स इज युअर गुरु. प्रत्येक गोष्टीकडे बघायला लागलं की त्याची निर्मिती पशु पक्षी प्राण्यांपासून ते डोंगर दऱ्यांपर्यंत, या पृथ्वीपासून ते सूर्यापर्यंत, चंद्रापर्यंत सर्वांची निर्मिती बघायला लागलो. भले आपण लांबूनच बघतोय सूर्यचंद्राला, तरी तो निर्माताच जणू काही जाणवायला लागतो आपल्याला. ही अंतर्दृष्टी प्राप्त होते आपल्याला. ज्यांना मी कोण या शोधात आहे त्यांना ही अंतर्दृष्टी प्राप्त होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून ते पुढे म्हणतात, द बिईंगनेस, द कॉन्शियसनेस इज द गॉड विच विटनेसेस द लाईफ फोर्स अँड माइंड वर्किंग. हे तुम्हाला बाहेरचं कळायला लागलं ना की तुम्हाला अंतर्दृष्टी पण प्राप्त होते. जोवर तुमची बहिर्दृष्टी स्वतःच्या
कामापुरती असते आणि ती योग्यच आहे, व्यवहारात हवीच आहे ती. स्वतःचं कर्मबंधन हलकं करण्यासाठी कर्माची परिपक्व होणारी चांगली वाईट फळं, प्रसंग, घटना आणि माणसं यांच्या रूपाने येणारी, त्यांना योग्य ते फेस करण्याची शक्ती तुम्हाला हवीच आहे. पण ज्यांना मी कोण आहे ह्याचा प्रश्न पडलाय, ते परब्रह्म तत्व तुमच्यातच आहे, अशांना ते गाईड करतात की ते परब्रह्म तत्व कसं बघा. द कॉन्शियसनेस, तो बिंगनेस, तुमचं अस्तित्व इज द गॉड, हेच परमेश्वरी तत्व आहे. विच विटनेसेस द लाईफ फोर्स अँड माइंड वर्किंग, तेच सर्व साक्षी भावात बसून आतून सर्व बघताय. तुमच्या डोळ्यांनीच तुमचं रेकॉर्डिंग होत आहे. तुमचं रेकॉर्डिंग करायला कोणताही वेगळा ड्रोन, कॅमेरा अदृश्य रूपाने नाही आहे. तुम्ही स्वतः सगळं रेकॉर्डिंग करताय. तुम्हीच आपल्या डोळ्यांनी जे चांगलं वाईट बघताय ते रेकॉर्डिंग आत होत आहे. कानाने चांगलं वाईट ऐकताय आणि ते स्टोअर करताय, रेकॉर्डिंग आत होत आहे. तोंडाने चांगलं वाईट बोलताय, रेकॉर्डिंग आत होत आहे. हातापायांनी चांगली वाईट कर्म करताय, रेकॉर्डिंग आत होत आहे. तुमचं माइंड आहे ना आत, मन आहे, ते सगळं ग्राह्य करून, ग्रहण करून मनात बीजारूपाने त्या चिपमध्ये जणू काही आपण नाही का छोट्याशा त्या पेनड्राईव्हमध्ये अख्खा पिक्चर घेऊन तो मग लावून बघू शकतो. आहे हे सगळं टेक्नॉलॉजीने आपल्याला हे सगळं कळू शकतं. हे जर का बाह्य ह्याच्यात, आता कॉम्प्युटरच्या जगात एका छोट्या पेनड्राईव्हमध्ये अनेक पिक्चर आपण लोड करून नंतर त्या एवढ्याशा छोट्याशा तुकड्यातनं तो टी व्हीला जोडला की आपण खूप मोठे 3-3 तासाचे पिक्चर बघतो. हे जर का आपल्याला कळलेलं आहे तर त्या मनाची पॉवर, मन साक्षात परमेश्वर आहे असं विभूती योगात कृष्णाने सांगितलं आहे. भगवान कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे. ते किती सत्य आहे. आणि म्हणून मनावर काम करा म्हणतात सर्व संत. आणि म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात की तो साक्षीभावाने आत्माराम आत बसलाय. पण सगळं रेकॉर्डिंगचं साधन कोण आहे? मन. त्याचं साधन आहे ते, तेही तेवढंच तुल्यबळ उत्कृष्ट आहे. ते मरत नाही. त्याला तुम्ही डिसेबल करू शकता कॉम्प्युटरच्या भाषेत. ते सॉफ्टवेअर रन करू नका. आपण नाही का आपल्या कॉम्प्युटरमध्ये कित्येक सॉफ्टवेअर रन करत नाही किंवा डिसेबल करून ठेवतात ॲप्लिकेशन, कित्येक एनेबल करत नाही. तसं ते मन एनेबल असू दे बाह्य व्यवहारात मन लावून काम करा, मनापासून काम करा, अगदी जीव ओतून काम करा. म्हणतो की आपण हे सगळे शब्द, पण मनाला लावून घेऊ नका. अनासक्त आणि आसक्त, डिटॅचमेंट आणि अटॅचमेंट, लिप्तता आणि अलिप्तता, हाच तो सगळा खेळ आहे. तोच ते समजून सांगतात. म्हणून ते म्हणतात विच विटनेसेस द लाईफ फोर्स अँड माइंड वर्किंग. ते आतलं जे परमतत्व बसलं आहे हे सर्व शांतपणे विटनेसिंगच्या अवस्थेत आहे. त्या विटनेसिंगच्या अवस्थेपर्यंत तुम्हाला या देहात असतानाच जायचं आहे. देह सोडल्यावर कोणी बघितलं आहे काय ते? आणि तो विटनेसिंग असलेलं ते परमतत्व अनुभूतीस येण्याचं एकमात्र मार्ग आहे मनुष्य देह. इतर कुठल्याही देहात, कुठल्याही मनुष्य योनी सोडून 84 लक्षपैकी कुठल्याही योनीत ते समजणार नाही. किती त्यांच्या कानात ओरडून पशुपक्ष्यांच्या सांगितलं तरी समजणार नाही. एकमेव मनुष्य देह आहे आणि त्याला जरी कानात ओरडून सांगितलं तरी समजेल असं नाही. पण मग ज्यांना असा प्रश्न पडलाय मी कोण आहे, त्यांनी प्रयत्न तर करायला हवा. प्रश्न तर पडलाय, सांगायला पण सापडलेत, भेटलेत असे गुरुदेव परमेश्वर कृपेनी. अंतस्थ परमेश्वरानेच त्यांच्याशी जणू काही आपल्याला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड केलं आहे. निसर्गदत्त महाराज आपल्याला हेच सांगतात. पुढे ते म्हणतात इट डज नॉट इंटरफिअर, इट मिअरली विटनेसेस. हा जे परमतत्वाचं जे आहे ना गुण, खरं तर ते गुणांच्या पलीकडे परमतत्व आहे. पण समजण्यापुरते आपल्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो की ते साक्षी भावात राहतात. म्हणून आपल्याला पहिली साधना आज त्यांनी दिलेली आहे मी कोणाच्या शोधात असलेल्यांना, की युनिवर्स, एंटायर युनिवर्सकडे गुरु म्हणून बघा. प्रत्येक गोष्ट, घटना तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. आणि दुसरी गोष्ट, हा विटनेसिंग, साक्षी भाव जे म्हणतात सर्व संत, ते काय आहे? एवढा तटस्थ परमेश्वर आत राहतो कसा काय?
आपण म्हणतो पण काय एवढं हे होतं तर त्याला दिसलं नाही, कळलं नाही, तो आला नाही. अरे त्यांनी तुम्हाला बुद्धी दिली आहे, तुम्ही मनुष्य देह आहात. अरे साध्या प्राणी पक्ष्यांना पण 4 गोष्टीत बुद्धी दिली आहे, भय, मैथून, आहार आणि निद्रा. तुम्हाला तर जास्त आहे 5वा विचार, मी कोण आहे. तुम्हाला सदसद्विवेक बुद्धी वापरा. त्याला कशाला दोष देतात, तो नाही बघितलं त्यांनी. अरे तुम्ही मनुष्य जे आहात, ॲडव्हान्स निर्मिती आहात परमेश्वराची, सर्व गोष्टींनी तुम्ही संपूर्ण आहात. मग त्याला दोष देण्यात काय आहे? तो आज साक्षी भावात बसला आणि बघतोय सगळे खेळ. म्हणून ते पुढे म्हणतात, द रिझन फॉर युअर अनहॅपीनेस इज दॅट यू थिंक इट इज यू हू आर वर्किंग. तुमच्या मनाने तुम्हाला टेक ओव्हर केलेलं आहे, तुमच्या मीपणाने. बाह्य ते टेक ओव्हर करायलाच पाहिजे, तेव्हाच तुमची कामं छान होतील, व्यवहार पूर्ण होतील, ह्या जन्माचा मकसद पूर्ण होईल. बाह्य बाह्य प्रारब्धाचा. पण ज्यांना ज्यांना असा प्रश्न पडलाय की हे नक्की काय आहे, मी कोण आहे, त्यांच्यासाठी ते म्हणताय की ते टेक ओव्हर करून द्या. मनाने सुंदर कामं करा, बुद्धी लावून कामं करा, मनापासून कामं करा. पण लक्षात ठेवा, तुम्ही ते अंतस्थ चैतन्य, ते साक्षी भावात तटस्थ राहणारं, ते सर्वज्ञ सर्व शक्तिमान चैतन्य तुम्हीच आहात. हे प्रत्येक क्षणी खरं तर लक्षात राहायला पाहिजे. आणि किंबहुना लक्षात राहण्याचा भावही गळून पडतो आणि राहतो फक्त साक्षात्कार. त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. हे सर्व आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष असेच होते. देह साक्षात्कारात असतानाच, म्हणजे देहाने बाहेरचे देहधर्म पाळतानाच त्यांचा आत्मसाक्षात्कार कधीही कमी पडला नाही, तो सतत होता, ब्रेक झाला नाही. ह्याचं कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुमच्या गुरूंनी जे सांगितलं आहे, तुम्ही त्यांना गुरु मानलाय ना, निसर्गदत्त महाराजांना, ते तुम्हाला ह्या मी कोणाच्या शोधात मदत करतायत. तर ते जे सांगतायत त्याच्यावर आपण त्या मार्गावर मार्गक्रमण करूया. मनाने आपल्याला बाह्यात टेक ओव्हर करू दे, अंतरात आपलं चैतन्यच आहे, ज्याने आपल्यालाच नाही सगळ्यांना टेक ओव्हर केलं आहे. ते फक्त हेल्पफुल आहे, ते सगळ्यांना भरपूर सर्व तऱ्हेचे आनंद बाह्यात देत आहे, तसंच ते अंतरात पण शुद्ध आनंद स्वरूप आहे. ते कसं समजायचं, त्या मार्गावर आपण मार्गक्रमण करतोय. निसर्गदत्त महाराजांच्या मार्गदर्शनाने आपण ते आपल्याला जमू दे, आपल्याला समजू दे, एक्सपिरियन्स होऊ दे. तथास्तु.